चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या विज्ञान या विषयातील पहिला घटक नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन हा घटक या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जीवन जगत असताना वेगवेगळ्या निसर्गतः मिळालेल्या वस्तू आणि काही मानवानं निर्मित केलेल्या वस्तू यांचा वापर करून आपलं दैनंदिन जीवन जगावं लागत असतं. आता ज्या वस्तू आपल्याला माणसानं निर्माण केलेल्या असतात आणि त्या आपण वापरतो तर त्यांना म्हणतात मानवनिर्मित वस्तू. तर ज्या काही वस्तू असतात किंवा जी काही साधनं असतात की जी आपल्याला निसर्गतः मिळालेली असतात, अशा साधनांना आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. आता पहा, ही जी नैसर्गिक संसाधने आहेत तर ही जी महत्त्वाची जी नैसर्गिक संसाधने आहेत ती आहेत हवा, पाणी आणि जमीन. आता हवा, पाणी आणि जमीन ही जी नैसर्गिक संसाधनं आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची आहेत. यांच्याशिवाय आपण जीवन जगू शकतच नाही. आता बा, या ठिकाणी आपल्याला समोर एक चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या आवरणांची माहिती आपल्याला दिलेली आहे. पहा, सगळ्यात खालचं जे आवरण आहे त्याला म्हणतात शिलावरण. कोणतं? शिलावरण. पहा, हे जे शिलावरण असतं तर शिला म्हणजे दगड किंवा कठीण खडक. कठीण खडकापासून पृथ्वीचं जे आवरण तयार झालेलं आहे त्याला म्हणतात शिलावरण. ते सगळ्यात खाली असतं. आता त्यानंतरचं जे आवरण असतं पहा ते असतं जलावरण. जलावरण म्हणजेच पाण्यापासून तयार झालेलं आवरण. जल म्हणजे पाणी. आता आणि जे तिसरं आवरण असतं ते असतं वातावरण. वातावरण म्हणजे हवेपासून तयार झालेलं आवरण. वात म्हणजे हवा. या पद्धतीनं ही जी 3 आवरणं आहेत या 3 आवरणामध्ये सजीव सृष्टी राहते आणि या 3 आवरणांचा वापर करून सजीव आपलं जीवन व्यतीत करतात आणि म्हणून या 3ही आवरणांना जीवावरण असं म्हणतात. काय म्हणतात? जीवावरण. कोणतं? जीवावरण. म्हणजे या 3 आवरणांचं मिळून ज्या एकच आवरण तयार होतं की ज्या आवरणामध्ये आपल्याला सजीव सृष्टी आढळते त्याला जीवावरण असं म्हणतात. आता बाई, या ठिकाणी सजीव सृष्टी ही 3ही आवरणामध्ये राहते. जसं की आपण जर वातावरणाचा विषय घेतला तर पहा, या ठिकाणी पक्षी आपल्याला हवेत उडताना दिसून राहिले. हे एक विमान आहे, ते विमानसुद्धा आपल्याला हवेत उडताना दिसून राहिलं. आता जर आपण जलावरणाचा विचार केला तर जलावरणामध्ये पहा, ही जी मानवनिर्मित होडी आहे ही या पाण्यावर तरंगून राहिली. म्हणजे आपण त्या ठिकाणी पाण्याचा वापर करून राहिलो. नंतर या पाण्यामध्ये मासेसुद्धा आहेत. हे मासे आपलं जीवन त्या पाण्यामध्ये जगत असतात. मासे जर आपण पाण्याच्या बाहेर काढले तर ते मरून जातात. म्हणजे ते पाण्याशिवाय राहू शकत नाहीत. म्हणजेच पाणी हेच त्यांचं जीवन आहे. आणि तिसरं शिलावरण. आता या शिलावरणामध्ये सुद्धा वेगवेगळे प्राणी हे बीळ करून राहतात. तसंच या ठिकाणी पहा, ही जी गाय आहे ही गाय या ठिकाणी या शिलावरणावर म्हणजेच पृथ्वीच्या कठीण कवचावर जी जमीन तयार झालेली आहे त्या जमिनीवर जे गवत उगलेलं आहे ते गवत खाऊन स्वतःचं जीवन जगून राहिले. म्हणजे या ठिकाणी पहा, तुमच्या लक्षात आलं असेल की वातावरण, जलावरण आणि शिलावरण या 3ही आवरणांचा वापर करून सजीव सृष्टी आपल्या पृथ्वीवर काय झाली? विकसित झाली. आणि या 3ही आवरणांचं मिळून सजीवांचं एक आवरण तयार होतं. त्या आवरणाला म्हणतात जीवावरण. ठीक आहे. आता पहा, या ठिकाणी आपली जी पृथ्वी आहे तर पृथ्वीवरील जी सजीव सृष्टी आहे तर पहा, पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी, जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत आणि याच घटकांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. पहा, कोणकोणते घटक आहेत ते? हवा म्हणजे आपल्याला हवेची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे. दुसरा घटक आहे पाणी. पाण्याशिवाय सुद्धा आपण जीवन जगू शकत नाही. आणि तिसरा घटक आहे जमीन. जमीनसुद्धा आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असते आणि या 3 घटकांचा वापर करून आपण आपलं जीवन जगत असतो. एवढंच नाही मित्रांनो, तर या 3 घटकाशिवाय सजीव हे जिवंत सुद्धा राहू शकत नाहीत आणि म्हणून हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे
घटक आहेत, महत्त्वाचे संसाधनं आहेत आणि विशेष म्हणजे हे तीनही संसाधनं आपल्याला निसर्गतः मिळालेली आहेत, निसर्गानं आपल्याला दिलेले आहेत, आपण या तयार केलेले नाही. उलट आपण मानव प्राणी या तीनही घटकांना प्रदूषित करण्याचं काम करतो की जे आपण केलं पाहिजे नाही. तर या तीन घटकांना आपण जपलं पाहिजे. आता पहा, या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये आपल्याला पाणी व जमीन याचं प्रमाण दाखवलेलं आहे. पहा, या ठिकाणी हा पृथ्वी गोल आहे आणि या पृथ्वी गोलावर तुम्हाला हा जो हिरवा भाग दिसतो, हा हिरवा भाग आहे जमिनीचा. कशाचा आहे? जमिनीचा, लँड. आणि हा जो निळा भाग आहे बा, निळा, हा जो निळा भाग आहे हा आहे पाणी म्हणजे वॉटर. पाणी म्हणजे वॉटर. म्हणजे जो हिरवा भाग आहे ही एवढीच जमीन आहे आणि उर्वरित जो निळा भाग आहे तो काय तर पाणी आहे. आणि याचं जर आपण प्रमाण काढलं तर पहा, जमीन फक्त किती टक्के? 29% जमीन आहे आणि आपल्या पृथ्वीवर 71% भूभाग हा पृथ्वीचा पाण्यानं व्यापलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पृथ्वीवर पाणी आहे की जे जमिनीपेक्षा जो पृथ्वीचा भूभाग आहे हा पाण्यानं जास्त व्यापलेला आहे. अशा प्रकारे पहा, या ठिकाणी जे आपण पाहिलं की पाणी, जमीन, हवा हे जे घटक आहेत तर हे घटक आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता या तीनही घटकाची आपण काय करू? टप्प्याटप्प्यानं माहिती घेऊ. आता पहा, सुरुवातीला आपण पाहू काय करू की जी हवा आहे तर हवेचं महत्त्व आपण काय करू? समजून घेऊ. पहा, ही जी आपल्याला हवा असते, आपल्या पृथ्वीच्या भोवती जे हवेचं आवरण आहे, या आवरणाला काय म्हणतात? वातावरण म्हणतात. कोणतं आवरण म्हणतात? वातावरण म्हणतात. वात म्हणजे हवा आणि या हवेपासून तयार झालेलं हे जे आवरण आहे याला वातावरण असं म्हणतात. आता ही जी हवा असते तर या हवेमध्ये वेगवेगळे वायूसुद्धा असतात आणि इतर सुद्धा घटक असतात. तर या हवेमध्ये कोणकोणते घटक असतात? तर पहा, या हवेमध्ये नायट्रोजन असतो, ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, इतर 6 निष्क्रिय वायूसुद्धा आहेत आणि नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धुळीचे कण आणि या सर्वांचा या हवेमध्ये काय होतो? समावेश होतो. पहा, यामध्ये जे वातावरणाचे जे वेगवेगळे थर आहेत त्यामध्ये जमिनीलगतचा जो थर असतो तो असतो तपांबराचा. या तपांबराच्या थरामध्ये एकूण हवेच्या 80% हवा आपल्याला या तपांबरामध्येच असते. त्यानंतरचा जो थर आहे तो आहे स्थितांबराचा. आता या स्थितांबरामध्ये किती टक्के हवा असते? तर 19% हवा असते. आणि त्यानंतर जे समोरचे थर आहेत ते दलांबर आणि आयनांबर. तर दलांबर आणि आयनांबर यामध्ये हवेचं प्रमाण हे काय होत जातं? कमी कमी होत जातं. तर बाह्यांबर आणि त्याच्या पलीकडं आपल्याला हवा ही आढळतच नाही. अशा पद्धतीनं हा वातावरणाचे थर एकावर एक असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वायूचं प्रमाण असतं. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं हे की तपांबरामध्ये सगळ्यात जास्त 80% हवा असते. तर त्यानंतरचा जो स्थितांबराचा थर असतो त्यामध्ये 19% हवा असते आणि नंतर उरलेले जे पृथ्वीच्या वरचे थर आहेत, वातावरणातील वरच्या भागातील जे थर आहेत त्या थरामध्ये हवेचं प्रमाण हे कमी कमी होत जाऊन एका विशिष्ट ठिकाणी ती काय होती? हवा संपून जाते. आता पहा, या हवेमध्ये जे वायू आहेत तर ते वायूचं प्रमाण काय आहे ते आता आपण या ठिकाणी पाहू. पहा, हवेमध्ये सगळ्यात जास्त जो घटक असतो तो असतो नायट्रोजनचा. नायट्रोजन हा 78% असतो. त्यानंतर जर नंबर लागतो तर तो लागतो ऑक्सिजनचा. पहा, ऑक्सिजन हा 21%. आपण ऑक्सिजनशिवाय जगू शकत नाही. या पृथ्वीवरील जी सजीव सृष्टी आहे या सजीव सृष्टीला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणून आपण या ऑक्सिजनला कोणता वायू म्हणतो? प्राणवायू म्हणतो. कोणता वायू म्हणतो? प्राणवायू म्हणतो. आणि या प्राणवायूचं जे प्रमाण आहे हवेतील ते किती टक्के? 21%. नंतर हा एक अर्गॉन नावाचा वायू आहे, हा निष्क्रिय वायू आहे. याचं प्रमाण आहे 0.9%.
नंतर पहा हा कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा वायू आहे. याचं प्रमाण आहे 0.03%. आता कार्बन डायऑक्साईड सुद्धा असणं महत्त्वाचं आहे, कारण वनस्पती हे जे अन्न तयार करतात तर ते अन्न तयार करण्यासाठी या कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते. परंतु याचं प्रमाण जर जास्त वाढलं तर काय होतं, पृथ्वीच्या वातावरणाचं तापमान सुद्धा वाढायला हा वायू कारणीभूत ठरतो. म्हणून याचं जास्त प्रमाण असणं सुद्धा चांगलं नाही. आणि उर्वरित जे वायू आहेत तर ते 0.07% फक्त एवढ्या कमी प्रमाणामध्ये आहेत. अशा प्रकारे पृथ्वीच्या सभोवताली जे वातावरण आहे तर त्या वातावरणाची जी रचना आहे ती या पद्धतीने की सर्वात जास्त नायट्रोजन 78%, दुसऱ्या नंबरवर ऑक्सिजन 21%, तिसऱ्या नंबरवर आर्गॉन हा 0.9%, नंतर इतर वायूंचे घटक 0.07% आणि कार्बन डायऑक्साईड 0.03% या पद्धतीनं. आता बा या व्यतिरिक्त हवेमध्ये काय असतं तर हवेमध्ये आणखी धुळीचे कण सुद्धा असतात, पाण्याची वाफ सुद्धा असते आणि या पाण्याच्या वाफेमुळंच, हवेत असणाऱ्या पाण्याच्या वाफेमुळंच आपल्याला काय मिळतो, पाऊस मिळतो. परंतु पहा जसजसं आपण हवेत या पृष्ठभागापासून आपण जसजसं वर जाऊ त्या प्रमाणामध्ये हे हवेचं जे प्रमाण हे काय होत जातं, कमी होत जातं. हवेतील वायूंचं प्रमाण कमी होत जातं. म्हणजे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच आकाशात जाऊ तसतशी हवा ही विरळ होत जाते आणि एका विशिष्ट अंतरानंतर आपल्याला वर हवाच आढळत नाही. आता बा हे जे वायू आहेत ते या वायूचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग होतो, तर यातील काही जे महत्त्वाचे ठळक वायू आहेत त्याचा या ठिकाणी आपण काय करू, अभ्यास करू. म्हणजे आपल्याला त्या वायूचं महत्त्व लक्षात येतं. पहा जो आपल्या वातावरणाच्या रचनेमधील सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त प्रमाण असणारा जो वायू आहे तो आहे नायट्रोजन. आता या नायट्रोजनचं काय महत्त्व आहे तर पहा आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी जो आपल्याला अत्यंत आवश्यक असा घटक असतो तो असतो प्रथिने. आणि या प्रथिनांची निर्मिती होण्यासाठी सजीवांना नायट्रोजनची आवश्यकता असते. तसेच अमोनिया हा जो वायू आहे तर याच्या निर्मितीमध्ये सुद्धा नायट्रोजनचा वापर असतो. तसेच खाद्यपदार्थ हवाबंद करण्यासाठी, हवाबंद ठेवण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा उपयोग होतो. पहा कशासाठी, प्रथिने तयार करण्यासाठी, अमोनिया वायू तयार करण्यासाठी आणि खाद्यपदार्थ हे हवाबंद ठेवण्यासाठी. पहा आता हवाबंद ठेवण्यासाठी म्हणजे तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो की जसं की आपण काय करतो, तुम्ही चिप्स खाता की नाही, तर हे चिप्स पहा त्यामध्ये जर तो पुडा तुम्ही फोडला नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असते, हवा दिसते आणि ती जी हवा जाणवते तर ती हवा असते नायट्रोजन. आणि तुम्ही तो पुडा फोडला की लगेच त्यातली हवा काय होऊन जाते, निघून जाते. म्हणजे हे जे कुरकुरे, चिप्स हे पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी त्या डब्यामध्ये नायट्रोजन वायू हा बंद केला जातो आणि त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ टाकले जातात, म्हणजे त्यामुळं ती जास्त वेळ टिकतात. आता पुढचा वायू आहे जो की आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो आहे ऑक्सिजन. पहा सजीवांना श्वसनासाठी म्हणजे श्वसन करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते. तसेच ऑक्सिजन हा ज्वलनाला सुद्धा मदत करतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आग लागली असेल तर त्या आगीला आणखीन भडकवायचं असेल तर आपल्याला तिथं जर आपण ऑक्सिजन हा वायू जर त्याच्यावर सोडला तर ती आग आणखी वेगानं काय होते, भडकते. हा ज्वलनासाठी उपयोगी असणारा वायू आहे. त्यानंतरचा पहा तिसरा वायू आहे कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड कशासाठी वापरतात तर वनस्पती अन्न तयार करण्यासाठी. आपण जे अन्न खातो ते अन्न वनस्पती कार्बन डायऑक्साईडचा वापर करून तयार करतात. त्यामुळे हा वायूसुद्धा महत्त्वाचा आहे, परंतु याचं प्रमाण हे जास्त वाढायला नको. त्यानंतर ज्याप्रमाणे ऑक्सिजन हा ज्वलनासाठी मदत करतो तर त्याच्या विरुद्ध हा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तर हा कार्बन डायऑक्साईड वायू हा आग विझवण्याचं काम करतो आणि म्हणून अग्निशामक नळकांड्यामध्ये या कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. पहा समोरचा वायू आहे आर्गॉन वायू. आता हा या आर्गॉन वायूचा काय उपयोग होतो तर आपल्या घरामध्ये जो विजेचा बल्ब लावलेला असतो त्या बल्बमध्ये या आर्गॉन वायूचा वापर केलेला असतो. त्यानंतर पहा हेलियम.
हेलियमचा वापर कशासाठी होतो तर कमी तापमान मिळवण्यासाठी, तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये याचा वापर केला जातो. नंतरचा वायू पहा निऑन. निऑन कशासाठी वापरला जातो तर जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. म्हणजे जे अतिप्रखर उजेड देणारे, प्रकाश देणारे जे दिवे असतात त्या पथदिव्यामध्ये किंवा जाहिरातीचे जे फ्लॅश बोर्ड लावलेले असतात त्या बोर्डमध्ये या निऑन वायूचा वापर केलेला असतो. नंतर हे पहा क्रिप्टॉन. क्रिप्टॉन हा फ्लोरोसंट पाईपमध्ये वापरला जातो, फ्लोरोसंट पाईपमध्ये. नंतर झेनॉन. झेनॉन हा फ्लॅश फोटोग्राफीमध्ये. तुम्ही पाहिलं असेल की जे फोटोग्राफर असतात आणि ते फोटो काढल्यानंतर जो फ्लॅश पडतो तर त्यासाठी या झेनॉन वायूचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीनं नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन या काही वायूंचा आपल्याला जीवन जगण्यासाठी उपयोग होतो. तसंच हवेतील हे जे विविध घटक आहेत, विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. कशामुळं? समतोलामुळं. आता हा समतोल जर बिघडला तर याचे परिणाम मात्र जीवसृष्टीला भोगावे लागतात. जीवनासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीवर पोहोचण्यासाठी, तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. कोण? वातावरण. सूर्यापासून जो सूर्यप्रकाश बाहेर पडतो तर तो सगळ्याच्या सगळ्या प्रकारचा सूर्यप्रकाश हा सजीव सृष्टीसाठी पोषक नसतो. त्यातील काही किरणं ही सजीव सृष्टीसाठी घातक असतात आणि ती घातक किरणं शोषून घेण्याचं काम हे वातावरण करतं आणि म्हणून हे वातावरण जर नष्ट झालं तर आपल्या पृथ्वीवरची सजीव सृष्टीसुद्धा नष्ट होईल आणि म्हणून हे वातावरण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे की जे आपल्याला आवश्यक असणारा तेवढाच सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत येऊ देतं. घातक सूर्यकिरणं हे तिकडं शोषून घेतं. त्यानंतर पहा धुके, ढग, हिम, पाऊस ही सुद्धा वातावरणामुळेच शक्य होतात. हे जे हवेचे ढग असतात म्हणजेच पाण्याचे ढग असतात की ज्याच्यामध्ये पाण्याची वाफ असते, ती पाण्याची वाफ हलकी झाल्यामुळं आणि हवेच्या दाबामुळं ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते आणि त्यापासून काय मिळतो? पाऊस मिळतो. अशा प्रकारे हवा ही आपल्याला जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या ठिकाणी आपण हवेचं रचना पाहिली की हवेमध्ये कोणकोणते वायू किती प्रमाणामध्ये आहेत. त्यानंतर आपण हवेमध्ये असणाऱ्या काही महत्त्वाचे जे वायू आहेत त्या वायूंचे उपयोगसुद्धा पाहिले आणि त्यानंतर या वातावरणाचं आपल्याला काय महत्त्व आहे आणि आपण वातावरणाचा समतोल राखला पाहिजे हे या ठिकाणी पाहिलं. आता पहा आपल्या मानवाच्या काही कृतीमुळं काय होतं की ही जी हवा आहे किंवा हा जो वातावरणाचा समतोल आहे हा काय होऊन राहिला? ढासळून राहिला, बिघडून राहिला. आता ही चित्र तुम्ही पाहिली असतीलच की हा कारखान्याचा नळकांड आहे की ज्यामधून धूर बाहेर पडतो. त्यानंतर तुम्ही नेहमीच बसस्टँडवर किंवा रस्त्यावर पाहिलं असेल की चारचाकी गाड्या असतील किंवा आपल्या गावातील फिरणाऱ्या दोनचाकी मोटरसायकली असतील तर त्या सायलेन्सरमधून आपल्याला अशा पद्धतीचा धूर बाहेर पडताना दिसतो. तसंच शेतात किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस त्या आगीसोबत असे काळ्या रंगाचे ढगसुद्धा वर पडताना आपल्याला दिसतात. तर तो काय असतो? धूर असतो. अर्धावट जळालेल्या त्या काडी कचऱ्याचा तो धूर असतो. मग हे जे घटक या वेगवेगळ्या माध्यमातून या वातावरणात सोडल्या जातात आणि मग यामुळं त्या वातावरणामध्ये जे असलेलं वेगवेगळ्या वायूचं प्रमाण आहे ते प्रमाण काय होतं? बिघडतं. आपण पाहिलं की आपल्या या वातावरणामध्ये प्रत्येक वायूचं एक विशिष्ट प्रमाण आहे. ते प्रमाण कमी जास्त झाल्यानंतर त्या वातावरणाचा समतोल बिघडतो आणि मग त्याचा परिणाम हा सजीव सृष्टीवर होतो. वातावरणाचं तापमान वाढण्यामध्ये होतो आणि त्याचा परिणाम होऊन आपल्याला पूर्ण मानवजातीलाच नव्हे तर पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजीवाला त्याचा काय करावा लागतो? सामना करावा लागतो. प्रत्येक सजीवाच्या जीवनशैलीवर त्याचा परिणाम होतो. आता बघा हे जे नळकांडे असतात किंवा हे जे धूर असतो तर या धुरातून कोणते घटक बाहेर पडतात?
तर या इंधन ज्वलनातून जे हवेत सोडले जाणारे घटक आहेत तर त्यातील महत्त्वाचा घटक आहे पहा नायट्रोजन डायऑक्साईड, नंतर कार्बन डायऑक्साईड, नंतर कार्बन मोनॉक्साईड, नंतर सल्फर डायऑक्साईड आणि तिसरं आहे काजळी म्हणजे कार्बन. आता हे जे घटक आहेत हे सगळे या वातावरणाचा समतोल बिघडवणारे आणि सजीव सृष्टीला घातक असणारे असे हे सगळे वायू आहेत. आणि हे जर आपण असे सातत्यानं वातावरणामध्ये सोडले तर नक्कीच याचा आपल्या वातावरणावर आणि पर्यायानं सजीव सृष्टीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग अशा प्रकारचा जो समतोल बिघडतो हे वेगवेगळे वायू सोडल्यामुळं हवेचा जो समतोल बिघडतो, या बिघडलेल्या समतोलालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. जसं की आपण रचना पाहिली की नायट्रोजन किती टक्के, 78%, ऑक्सिजन 21%, इतर वायू वेगवेगळ्या प्रमाणामध्ये, हे त्याचं योग्य प्रमाण आहे. आणि हे प्रमाण जर बिघडलं, हा समतोल जर बिघडला, कमी जास्त झाला, तर त्या बिघडलेल्या समतोलालाच आपण वायू प्रदूषण असं म्हणतो. आता या वायू प्रदूषण कशामुळे होतं पहा, तर वाहने, मोठमोठे उद्योगधंदे आणि यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून, तसेच लाकूड, कोळसा यासारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू, या सर्वामुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सातत्याने वाढ होत आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की हा जो कारखान्यातून बाहेर पडणारा धूर आहे याच्यावर काहीतरी प्रक्रिया केली पाहिजे, किंवा ही जी आपल्या घरची वाहनं आहेत याचा कमीत कमी वापर केला पाहिजे, जेणेकरून कमीत कमी प्रमाणामध्येच वायूचं प्रदूषण होईल. आणि जे आपण शेतामध्ये वेगवेगळ्या जे साहित्य असतं किंवा जे कामाच्या वस्तू नसतात त्या आपण काय करतो, जाळून टाकतो. तर त्या काय केल्या पाहिजे, जाळल्या पाहिजेत नाही. त्यामधून जो धूर निघतो त्या धुरातून जे वेगवेगळे घटक बाहेर पडतात, जसं की कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, काजळी, हे घटक आपल्या पर्यावरणासाठी घातक असतात. आणि म्हणून आपण ह्या कृती काय केल्या पाहिजे, टाळल्या पाहिजे. आता पहा, यामध्ये आपल्याला एक शिल्लकची माहिती दिलेली आहे, ती म्हणजे ओझोनचा थर संरक्षक कवच. पहा, ओझोनचा थर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ही वातावरण ही आपल्या सजीवांसाठी एक संरक्षक अशी गाळणी, की ज्या गाळणीमधून आवश्यक असलेलेच सूर्यकिरण खाली येतात आणि अनावश्यक असलेली, सजीवाला घातक असलेली जी सूर्यकिरणं आहेत ही काय केली जातात, वातावरणामध्ये शोषल्या जातात. तर ते वातावरणामध्ये ती घातक सूर्यकिरणं शोषण्याचं जर काम कोण करत असेल तर ते कोण करतं, ओझोन वायू. हा ओझोन वायूचा काय थर आहे, हा काय स्थितांबर नावाचा जो वातावरणाचा थर आहे दुसऱ्या टप्प्यातला, त्या थराच्या खालच्या भागामध्ये हा ओझोन वायू काय होतो, तयार होतो. आणि हा ओझोन वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणं, की जी आपल्याला अत्यंत घातक आहेत अशी अतिनील किरणं शोषून घेतो आणि आपल्याला जी सहन होतील, सजीवाला पोषक असतील अशीच सूर्यकिरणं तो पृथ्वीवर येऊ देतो. आणि त्याच्या या कृतीमुळं काय होतं, सजीवांचं रक्षण होतं. म्हणून हा जो ओझोन वायू आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु मित्रांनो, आपण आपली बदलती जीवनशैलीमुळं काही मानवनिर्मित ज्या वस्तू आहेत की ज्यांचा आपण अतिरेकी वापर करून राहिलो, आणि त्या अतिरेकी वापरामुळे काही अनावश्यक घटक वातावरणात सोडल्या जाऊन राहिले आणि त्याचा परिणाम होऊन या ओझोन वायूचं प्रमाण काय होऊन राहिलं, कमी होऊन राहिलं, की जे आपल्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामध्ये पहा, वातानुकूलित यंत्र, रेफ्रिजरेटर्स. वातानुकूलित यंत्र म्हणजे AC, वातानुकूलित यंत्र म्हणजे AC, एअर कंडिशनर, आणि रेफ्रिजरेटर्स म्हणजे फ्रीज. यामध्ये आपण काय करतो, फ्रीजमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवतो थंड होण्यासाठी. तर घरामध्ये वातावरण, हवा थंडी राहण्यासाठी आपण काय करतो, ACचा वापर करतो. आता हे आपल्यासाठी तर चांगलं असतं, परंतु यातून बाहेर पडणारे जे घटक आहेत, जसं की क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराईड, हे जे 2 घातक वायू यातून बाहेर पडतात, या वायूमुळं काय होतं, ओझोनवर परिणाम होऊन ओझोनचा नाश होतो. आणि त्या ठिकाणी त्या वातावरणाच्या भागाला एक ओझोनचा थर नष्ट झाल्यामुळं त्या ठिकाणी
सूर्याची किरणं जशीच्या तशी खाली येतात आणि त्या ठिकाणी तापमान वाढीसाठी हे दोन वायू कारणीभूत ठरतात. म्हणून आपण या दोन साहित्याचा आवश्यक तेव्हा आणि कमी प्रमाणातच वापर केला पाहिजे, जेणेकरून हे वायू कमीत कमी वातावरणात सोडल्या जातील. आता जनतेमध्ये लोकांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना ओझोनचं महत्त्व लक्षात यावं, ओझोन वायूचं आपल्या सजीवांसाठी किती योगदान आहे, किती महत्त्वाचा आहे तो हे समजण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी शासन स्तरावरून 16 सप्टेंबर या दिवशी ओझोनच्या विषयी वेगवेगळे कार्यक्रम राबवून लोकांमध्ये त्याची जागृती निर्माण करण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. तसंच तुम्हाला हे उजव्या बाजूला एक चित्र दिसत असेल, हा एक जो बोर्ड दिसतोय, तर हा बोर्डसुद्धा वेगवेगळ्या शहरामध्ये, मोठमोठी जी शहरं असतात जसं की मुंबई, नागपूर, पुणे, हैदराबाद, दिल्ली यासारखी, या शहरामध्ये वाहनांचं प्रमाण जास्त आहे, कंपन्यांचं प्रमाण जास्त आहे, उद्योगधंद्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं वातावरणामध्ये जे वेगवेगळे वायू सोडल्या जातात त्याचंसुद्धा प्रमाण जास्त आहे. इथली हवा भरपूर प्रमाणामध्ये प्रदूषित असते, इथला वायूचा समतोल बऱ्यापैकी ढासळलेला असतो, बिघडलेला असतो. आणि म्हणून ते नागरिकांच्या लक्षात यावं यासाठी ही बोर्ड त्या ठिकाणी लावलेले असतात. हे बोर्ड काय करतात तर त्या परिसरामध्ये असलेलं ओझोन, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि वेगवेगळ्या वायूचं प्रमाण त्या ठिकाणी दाखवण्याचं काम करतात. म्हणून लोकांना यातून जागृती होते आणि लोक कमीत कमी प्रदूषण कसं होईल यासाठी प्रयत्न करतील. लोकांना वायू प्रदूषणाचं महत्त्व कळावं यासाठी शासन स्तरावरून या पद्धतीच्या उपाययोजना राबवल्या जातात. अशा पद्धतीनं या ठिकाणी हवा हा जो निसर्गतः मिळालेला आपल्याला एक घटक आहे, एक संसाधन आहे की जे आपल्या सजीवासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, ते आपण जपलं पाहिजे, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि ते येणाऱ्या पिढीसाठी कशा पद्धतीनं चांगलं राहील, व्यवस्थित राहील ही जबाबदारी आपल्यावर आहे. आणि म्हणून आपण या ज्ञानाच्या माध्यमातून स्वतःसुद्धा स्वतःच्या ह्याच्यात बदल करून तसंच इतरांनासुद्धा वायू प्रदूषण कसं टाळता येईल याविषयी आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. अशा पद्धतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या आपल्या पहिल्या धड्याचा पहिला घटक अभ्यासला. आता दुसरा जो घटक आहे पाणी, हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासू. धन्यवाद.